नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा हातनोरे. आज आपण कृषी व पर्यावरण यावरील आपला जो काय मागच्या 2 वर्षाचं जे काही करंट आहे कृषी आणि पर्यावरण रिलेटेड या ठिकाणी आपण बघणार आहोत. ही आपली द्वैवार्षिकी आहे. ओके. तर कृषी आणि पर्यावरण रिलेटेड आपला हा लेक्चर 10वा लेक्चर आहे. ओके. सर एवढ्या दिवस झाले लेक्चर का घेतला नाहीत? त्याचे बऱ्याच विद्यार्थी विचारत असतील. पण काही कारणास्तव मी लेक्चर घेऊ शकलो नाही, पण इथून कंटिन्यू करू आणि जेवढं लवकर होईल तेवढं लवकर म्हणजे शक्य तेवढं लवकर आपण कंप्लीट करूया. ओके. कृषी व पर्यावरण बघा आणि कृषी आणि पर्यावरण रिलेटेड काय प्रश्न जनरली विचारले जातात. जनरली कृषी पर्यावरण रिलेटेड जास्तीत जास्त प्रश्न कशावर येतात रे कृषीच्या? तर पर्यावरण रिलेटेड म्हणला तर हवामान जनरली आतापर्यंत जर बघितलं आपण हवामान परिषदेवर जास्त प्रश्न असतात. हवामान परिषद जे काही COP19 वगैरे जे म्हणतो आपण सॉरी खरे COP28 असेल किंवा COP29 असेल कॉन्फरन्स ऑफ पार्टीज याच्यावर प्रश्न असतात किंवा मग काय रे आपण बघितलं असेल तर चक्रीवादळावर जनरली प्रश्न असतात. ओके. चक्रीवादळावर प्रश्न असतात किंवा मग प्रदूषित शहर कोणतं आहे किंवा प्रदूषणावर जनरली प्रश्न विचारू शकतात. ओके. आणि कृषी रिलेटेड जर म्हणलात तर वन अहवाल असेल किंवा काय वन अहवाल असेल किंवा ॲग्रिकल्चर रिलेटेड किंवा एन्व्हायरमेंट रिलेटेड या गोष्टी जर बघितलं आपण तर काय रे फॉरेस्ट रिपोर्ट असेल वन अहवाल म्हणा किंवा अरे आपण जी वाघांची म्हणजे व्याघ्रगणना म्हणा व्याघ्रगणना अशा अनेक बाबींवर प्रश्न विचारू शकतात या ठिकाणी. ओके. कृषी रिलेटेड अजून काय रे जसं की आता आपण बघतोय जी हरित क्रांती किंवा याच्यावर आता हरित क्रांतीचे जे काय हे आहेत स्वामीनाथन जे आहेत आपण ते निधन वार्तामध्ये बघणार आहोत. पण कृषी रिलेटेड खूप महत्वाचं व्यक्तिमत्व आहे जे स्वामीनाथन जे आहेत. ओके. हरित क्रांतीचे जनक स्वामीनाथन यांचं निधन झालेलं आहे. बरोबर. यांच्यावर प्रश्न विचारू शकतात किंवा यांना स्वामीनाथन यांना काय भारतरत्न पण मिळालेलं आहे. त्या भारतरत्न कोणाकोणाला मिळाला त्या रिलेटेड प्रश्न या ठिकाणी विचारू शकतात. ओके. मग अशी जी काय प्रश्न आहेत किंवा जगामध्ये एखादी पहिल्यांदा घडलेली घटना असेल कृषी आणि पर्यावरण रिलेटेड जे काय असतील तर पहिल्यांदा एखादी गोष्ट घडली असेल तर पहिल्यांदा असेल तर त्यावरही प्रश्न विचारतात. ओके. किंवा एखाद्या व्याघ्र प्रकल्पामध्ये किंवा एखाद्या राष्ट्रीय उद्यानामध्ये काही घडलं असेल. ओके. किंवा एखाद्या राज्यामध्ये किंवा भूस्खलन झालं असेल जसं केरळ भागामध्ये भूस्खलन झालेलं आहे. ओके. मग त्याच्यावर प्रश्न विचारतात किंवा महाराष्ट्रामध्ये कुठे भूस्खलन झालेलं आहे का त्या रिलेटेड पण प्रश्न विचारू शकतात किंवा एखाद्या व्याघ्र प्रकल्पामध्ये काही दुर्दैवी घटना घडलेली आहे का त्याच्या रिलेटेड हे प्रश्न विचारू शकतात. ओके. तर मग एवढ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे कृषी पर्यावरण रिलेटेड. जनरली जागतिक वारसा स्थळ देखील या अंडर कृषी आणि पर्यावरण रिलेटेड विचारू शकतात. बघू आपण पहिलं जागतिक वारसा स्थळ बघूया. जागतिक वारसा स्थळ जे आहे जागतिक वारसा स्थळ आता किती आहेत रे सध्या भारतामध्ये जागतिक वारसा स्थळ सध्या किती आहेत 43 आहेत. किती 43 आहेत बघूया. जागतिक वारसा स्थळ जागतिक काही गोष्टी मी थोडेफार इथं लिहून घेतोय जागतिक वारसा स्थळ वगैरे. ओके. जागतिक वारसा स्थळ जागतिक वारसा स्थळ जे आहे जागतिक वारसा समिती याद्वारे ती कार्य कोण करते रे याचं आयोजक भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि सांस्कृतिक मंत्रालय कार्य वर्ल्ड हेरिटेज प्रोफेशन फोरम वगैरे असेल किंवा वर्ल्ड हेरिटेज साईड फोरम जे काय आहे ते याचं मॅनेजमेंट बघतात. ओके. बघू आपण जगात सध्या किती आहेत रे जगात वारसा स्थळ किती आहेत सध्या जागतिक वारसा स्थळ जगामध्ये सध्या किती आहेत बघा. जगात 1213 आहेत. जगात किती आहेत रे 1213 जागतिक वारसा स्थळ आहेत. आपण बघतो जागतिक वारसा स्थळ हे किती एकूण म्हणलं तर बरोबर. जर आपण बघितलं जगामध्ये एकूण आणि आपण अशा दोन याच्यामध्ये केलं तर आपण ह्या जास्त बेटर होईल. एकूण किती आहेत रे 1200 किती आहेत 23 आहेत सॉरी 1223 जगामध्ये आहेत आणि भारतामध्ये म्हणला तर काय 43 आहेत. पण 43 व कोणता आहे ते पण बघूया. आता या एकूण 1223 पैकी याच्यापैकी जर बघितलं तर काय नैसर्गिक मिश्र आणि सांस्कृतिक मग याच्यामध्ये याचं वर्गीकरण केलेलं आहे. नैसर्गिक मध्ये काही क्लासिफाय केले काही मिश्र आणि काय काही सांस्कृतिक स्थळ असतात. सांस्कृतिक या 3 गटामध्ये यांचं वर्गीकरण केले या 1223 यांचं. तर नैसर्गिक आहेत जगामध्ये 231 आणि मिश्र आहेत 40 आणि जवळजवळ 952
952 काय आहेत रे, सांस्कृतिक आहेत. ओके, 900 आणि 10, 11 आणि 12 बरोबर आहे. बघा आता अरे, आणि भारतात 43 आहेत आणि भारताच्या 43 पैकी, तर भारताच्या 43 पैकी किती आहेत रे, बघा लक्षात ठेवा. तर 7 नैसर्गिक आहेत भारतामध्ये. किती रे, 7 नैसर्गिक स्थळ आहेत आणि 1 मिश्र स्थळ आहे तिकडे 7 सिस्टरकडे. ओके, आणि इकडे 35 सांस्कृतिक आहेत. आणि आता जे आपल्याला मिळालेलं आहे 43व ते सांस्कृतिक मत अंतर्गतच मिळालेलं आहे. ओके, ईशान्येकडील पहिलंच सांस्कृतिक स्थळ आहे ईशान्येकडील. ओके, नॉर्थ ईस्टकडं. एकूणामधलं ते करे तिसरं असेल आसाम मधलंच केवळ, पण अरे हा सांस्कृतिक मधलं तिसरं आहे. का रे, सांस्कृतिक मधलं तिसरं आहे. असं बघू तर एकूणात कितवा आहे, 43वा आहे. कोणतं आहे रे मग ते, आसाम मधलं ठिकाण आहे. कोणतं, आसाम मधलं एक दफनभूमीच्या ठिकाणाला अरे जागतिक वारसा स्थळ देण्यात आलंय. कुठलं, चरईदेव मोईदेव चरईदेव मोईदेव. अहोमची राजधानीची वैशिष्ट्यपूर्ण दफनभूमी आहे. बघा, अहोम घराणं जे काय आहे जवळजवळ 500-600 वर्ष ज्यांनी राज्य केले कुठं, आसाम मध्ये. अहोम राजघराण्याची कार्य हे अहोम राजघराण्याची हे काय दफनभूमी आहे. लक्षात ठेवा, दफनभूमी आहे. का हा विचारू शकतात. ओके, दफनभूमीचं नाव आहे चराईदेव माईदेव हे. ओके, तर लक्षात ठेवा ईशान्येकडील पहिलं सांस्कृतिक स्थळ आहे आणि आसाम मधलं तिसरं आहे. हे काय रे, आसाम मधलं हे तिसरं आहे एकूणामधलं. ओके, एकूणामधलं जसं आपण 43 म्हणतो ना, तसं हे तिसरं आहे. हे लक्षात ठेवा, हे लक्षात येईल. ओके, तिसरं आहे. पहिलं कोणतं आहे, पहिलं कोणकोणते होते रे तिथं, काझीरंगा आणि मानस जे काय आहेत राष्ट्रीय उद्यान. ओके, आणि हा तिसरा सराईदेव माईदेव हा आसाम मधला तिसरा आहे. आणि भारतामध्ये जवळजवळ काय रे 43 आहेत. ओके, लक्षात ठेवा. आणि जागतिक वारसा समितीची बैठक कितव्या बैठकीमध्ये हे ठरलेलं आहे रे, किती, 46व्या बैठकीमध्ये हे झालेलं आहे. आणि 46वी बैठक दिल्लीमध्ये पार पडली, नवी दिल्ली या ठिकाणी, नवी दिल्ली. ओके, आणि पहिल्यांदाच ही दिल्लीमध्ये पार पडलेलं आहे. लक्षात ठेवा, पहिल्यांदाच दिल्लीमध्ये पार पडलेलं आहे. आणि कधी 21 ते 31 जुलै 2024 दरम्यान पार पडलेली आहे. 46वी होती आणि पहिली पॅरिसमध्ये झालेली आहे 1977 मध्ये. लक्षात ठेवा. ओके, सर्वाधिक जागतिक वारसा स्थळ या एकूणपैकी सर्वाधिक कुठं आहेत असं लक्षात घेतलात तर सर्वाधिक कुठं आहेत रे, एक वेळेस प्रश्न आला होता, जुना प्रश्न आहे बघा. इटली या ठिकाणी सर्वाधिक आहेत. किती आहेत रे, इटलीमध्ये 60 आहेत. आणि दुसरा क्रमांक चीन मध्ये आहे. भारत जवळजवळ 6वा आहे, बरोबर ना. भारत कितवा आहे रे, 6वा आहे. हे 43 असणारा भारत कितवा आहे, 6व्या क्रमांकावर आहे भारत. ओके, जागतिक वारसा स्थळामध्ये. आणि चीन 59 आहेत चीनमध्ये. आणि तिसरा लक्षात ठेवू शकता, तिसरा आहे जर्मनी. ओके, जर्मनी 54 आहे. ओके, एवढं जरी लक्षात ठेवला तरी सफिशियंट आहे. बाकी काय असं खूप विशेष लक्षात ठेवा असं गरज नाही. जागतिक वारसा स्थळ किती आहेत भारतामध्ये, 43 आहेत. त्यापैकी 7 नैसर्गिक, मिश्र 1 आणि सांस्कृतिक 35 आहेत. ओके, आसाम मध्ये तिसरं जे काय आहे हे तिसरं आहे कुठलं, आणि सांस्कृतिक पहिला ईशान्येकडलं ही कुठलं, चराईदेव माईदेव. ओके, याच्यावर विचारू शकतात प्रश्न, म्हणून हे तुम्हाला थोडंसं जास्त सांगितलेलं आहे. ओके, तर आपण त्यानंतर बघा आता रामसर स्थळ जे आहेत, तर रामसर स्थळाबद्दल आपण बघणारच आहोत. रामसर वेटलँड ज्याला म्हणतो आपण, 2 फेब्रुवारी हा वेटलँड डे आहे. रामसर स्थळ सध्या अरे भारतामध्ये किती आहेत रे, सध्या किती आहेत सांगा, भारतामध्ये 85 आहेत. आणि या 85 पैकी महाराष्ट्रामध्ये किती आहेत, 3 आहेत. कोणते 3 आहेत रे, अनेकहाडी आहे, अजून कोणतं आहे, नांदूर मधवेश्वर आहे, आणि तिसरा म्हणलात तर का रे लोणार सरोवर आहे. हे 3 जे आहेत का रे महाराष्ट्रातले रामसर स्थळ आहेत. रामसर स्थळ सगळ्यात मोठं रामसर स्थळ जर म्हणलात तर कुठलं आहे रे, सर्वात मोठं बघा, सहभागी होणारा पहिला देश या रामसर स्थळामध्ये. रामसरचं ॲग्रीमेंट जे आहे जनरली 2 फेब्रुवारी 1971 ला झालेलं आहे.
आणि भारत याचा सदस्य जो आहे रामसर स्थळाचा भारत सदस्य कधी झाला रे? भारत हा 1 फेब्रुवारी 1982 रोजी भारतानं या वेटलँड ॲग्रीमेंटवर सही केल्या आहेत. कधी 2 हा बरोबर 1 फेब्रुवारी 1981 ला भारतानं या ॲग्रीमेंटवर सही केलेलं आहे. ऍक्च्युली ॲग्रीमेंट कधीचं आहे? 1971चं. पहिलं ॲग्रीमेंटवर सही करणारा कोण आहे? ऑस्ट्रेलिया आहे. आणि पहिलं रामसर स्थळ देखील ऑस्ट्रेलियामधलंच आहे. ओके. आणि बघा सगळ्यात मोठे रामसर स्थळ कोणतं आहे भारतातलं? तर या 85 पैकी भारतातलं मोठं म्हणलात तर कुठलं आहे? सुंदरबन आहे वेस्ट बेंगॉल मधलं. आणि सगळ्यात लहान जर म्हणलात, ओके, लहान म्हणलात तर का रे? रेणुका नावाचा आहे. ओके, 20 हेक्टरच्या जवळपास. ओके, हे लक्षात ठेवा. आणि सध्या 85 करे वेटलँड आहेत आणि त्यांचं एरिया म्हणला तर 13,58,000 किती रे? 13,58,068 हेक्टर याचं क्षेत्र आहे. 13,58,068 हेक्टर या रामसर स्थळाचं, या 85 सगळ्या आपली रामसर स्थळ मिळून अरे एवढा एरिया आहे. ओके, एवढं लक्षात ठेवा, बाकी काही नाही. आणि पहिलं कोणतं रामसर स्थळ आहे रे जगातलं म्हणलं तर ऑस्ट्रेलियामधलंच आहे. ओके, ऑस्ट्रेलियामधलं आहे. कुठलं आहे पहिलं रामसर स्थळ? तर कोंबार्ग द्वीपकल्प ऑस्ट्रेलियामधला आहे. कोंबार्ग करे द्वीपकल्प ऑस्ट्रेलियामधला आहे. दॅट्स इट. ओके, चला आता आपण बाकी बघूया. रामसर स्थळ बघितलं या ठिकाणी. ओके, त्यानंतर जागतिक वारसा स्थळ बघितलेलं आहे. आणि आता थोडंसं फास्ट काही गोष्टी बघूया जेणेकरून जिथं प्रश्न आहे तिथं मी निश्चित तुम्हाला सांगतो. बघा आता भारतातील बिबट्यांची स्थिती अहवाल 2022 म्हणजे बिबटे जे आहेत लेपर्ड्स वगैरे. तर बघा आता बिबटे जे आहेत तर यांच्याबद्दल काय काय माहिती लक्षात ठेवलं पाहिजे. नवीन पॉइंट आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी 29 फेब्रुवारी 2024 रोजी भारतातील बिबट्यांची स्थिती अहवाल जाहीर केलाय. तुम्हाला काय विचारतील रे सध्या भारतामध्ये बिबटे किती आहेत? नॉर्मली एक हे पॉइंट विचारू शकतात. ओके, कधी 22च्या अहवालानुसार मग किती आहेत? 13,874 आहेत. किती? 13,000च्या वर आहेत बाबा, एवढं लक्षात ठेवा. आणि सर्वात जास्त कुठे आहेत? मग कुठे आहेत? मध्य प्रदेशमध्ये आहेत 1 नंबर, दुसरा महाराष्ट्र आहे आणि तिसरा कर्नाटक. पहिले 3 लक्षात ठेवा. तर 22 नुसार 3907 आणि इथं 1985 महाराष्ट्रामध्ये आणि 1879 कर्नाटकमध्ये आणि चौथा तामिळनाडू आहे. पण पहिले 3 लक्षात ठेवा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक. जे सर्वाधिक भारतामध्ये बिबट्यांची संख्या कुठं जास्त आहे तर मध्य प्रदेशमध्ये आहे, दुसरा महाराष्ट्र, तिसरा कर्नाटक. एवढं लक्षात ठेवलं तरी चालते. हा, आता रामसर स्थळ बघूया. भारतातील रामसर स्थळ आताच बघितलं, रामसर स्थळ संख्या 85 वर पोहोचलेली आहे. ऑगस्ट 2024 रोजी 3 क्षेत्राला मिळाले. काही लक्षात ठेवायची गरज नाही बघा. अरे मांजरायन पक्षी अभयारण्य, काजूवेली पक्षी अभयारण्य आणि तवाल तेलाशी मध्य प्रदेशमध्ये. ठीक आहे. हा, पक्षी अभयारण्य रामसर साईडच्या दर्जा मिळाला. कोणता? बिहारमधल्या नागी आणि नक्ती या 2 पक्षी अभयारण्य कुठल्या? बिहारमधल्या रामसर साईडच्या यादीत समावेश केलाय. आता भारतामध्ये एकूण किती आहे सध्या? 85. हे एक महत्वाचं वाक्य राहिलं होतं, सॉरी. सर्वाधिक रामसर स्थळ कुठे आहेत रे? तामिळनाडूमध्ये आहेत, 18 आहेत. लक्षात ठेवा, सर्वाधिक कुठे आहेत रे? तामिळनाडूमध्ये आहेत रामसर स्थळ. आणि 175 स्थळासह सगळ्यात जास्त रामसर स्थळ कुठे आहेत? इंग्लंडमध्ये आहेत, युनायटेड किंगडम मध्ये. तर मेक्सिकोमध्ये जवळजवळ 142 काही ठिकाणी 144 दिले. 144 लक्षात ठेवा मेक्सिकोमध्ये दुसऱ्या क्रमांक. म्हणजे बघा आता भारतामध्ये 85 आहेत आणि भारतामध्ये सर्वाधिक कोणत्या राज्यामध्ये आहेत? तामिळनाडूमध्ये आहेत. ओके, आणि जगामध्ये सर्वाधिक कुठे आहेत? युनायटेड किंगडम मध्ये आहेत आणि दुसरा क्रमांक मेक्सिकोमध्ये आहे. काही लक्षात ठेवायची गरज नाही, नॉर्मली वाचा वाटलं वाचा. ओके, आता बघा याच्यावर संबंधित महत्वाचे रामसर स्थळाबद्दल महत्वाचं. रामसर ॲग्रीमेंट 2 फेब्रुवारी 1971 आहे. त्याची इम्प्लिमेंटेशन 21 डिसेंबर 1975 पासून झालं. आणि पाणथळ प्रदेश दिन म्हणजे वेटलँड डे 2 फेब्रुवारी आहे. आणि भारताद्वारे स्वीकार 1 फेब्रुवारी 1982 रोजी झालेलं आहे रामसर ॲग्रीमेंटचं. आणि कराराचं ठिकाण रामसर इराणमधलं होतं म्हणून त्याला रामसर ॲग्रीमेंट असं म्हणतात. आणि महाराष्ट्रामध्ये रामसर क्षेत्र 3 आहेत सांगितलं तुम्हाला. नांदूर मधमेश्वर नाशिक मधला आहे, लोणार सरोवर बुलढाण्यामधला आहे. उल्कापातामुळे निर्माण झालेलं जगातलं एकमेव आहे, लक्षात ठेवा बरं का. अरे उल्कापातामुळे निर्माण झालेलं जगातलं एकमेव आहे. ठाणे खाडी ठाणेमध्ये आहे. ओके, सर्वात मोठं रामसर स्थळ कुठलं? सुंदरबन वेटलँड आहे, वेस्ट बेंगॉल. आणि सर्वात लहान रामसर क्षेत्र कोणतं आहे रे? रेणुका. लक्षात ठेवा, कोणतं? रेणुका आहे. ओके, सर्वात जुनं रामसर क्षेत्र चिल्का सरोवर आहे, चिल्का सरोवर.
आता वेटलँड सिटी ॲक्रिडेशन, वेटलँड सिटी ॲक्रिडेशन केंद्र सरकारनं रामसर कराराअंतर्गत वेटलँड सिटी ॲक्रिडेशन योजनेसाठी कोणते 3 शहरांचं नामांकन दिले असं विचारतील किंवा कोणतं शहर त्यामध्ये नाही असं विचारतील. कुठल्या वेटलँड सिटी ॲक्रिडेशन मध्ये, वेटलँड सिटी ॲक्रिडेशन मध्ये कोण कोण आहे मग? मध्य प्रदेश मधला इंदौर आहे, भोपाळ आहे, मध्य प्रदेश मधले 2 आहेत बघा, आणि एक राजस्थान मधला आहे ते उदयपूर. लक्षात ठेवा रे बाबा, वेटलँड सिटी ॲक्रिडेशन मध्ये 3 शहर आहेत, त्यामध्ये उदयपूर, भोपाळ आणि इंदौर आहे. मध्य प्रदेश आणि इंदौर आणि भोपाळ हे मध्य प्रदेश मधले आहेत आणि उदयपूर हे राजस्थान मधलं आहे. आता नाबार्डचं हवामान धोरण 2030 काय दिलंय बघूया आपण. नॉर्मल लक्षात ठेवा, इथं काही खूप डीप जायची गरज नाही, याच्यावर प्रश्न म्हणजे नसल्याच जमा असतो तो, पण तरी पण नॉर्मल लक्षात घ्या. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने पृथ्वी दिनानिमित्त 22 एप्रिल म्हणजे काय रे बघा, काय असतो पृथ्वी दिन असतो 22 एप्रिल. ओके, तर 2024 रोजी भारताच्या हरित वित्त पुरवठ्याची गरज पूर्ण करण्यासाठी हवामान धोरण 2030चं अनावरण केले. कुणी केलं रे हे? नाबार्डनं तयार केलं. लक्षात ठेवा, नाबार्डनुसार 2030 पर्यंत एकूण $2.5 ट्रिलियन पर्यंत पोहोचण्यासाठी भारताला दरवर्षी अंदाजे $170 अब्ज ची आवश्यकता आहे. नाबार्डचं हवामान धोरण 4 प्रमुख आधारस्तंभावर आधारलंय. कोणत्या 4 स्तंभावर आधारलंय असं विचारू शकतात, म्हणजे रेअर केसमध्ये विचारलं तरी. कोणतं? ग्रीन लँडिंगला गती देणं, मार्केट मेकिंग रोल, अंतर्गत हरित परिवर्तन आणि स्ट्रॅटेजिक रिसोर्स मोबिलायझेशन, या 4 प्रमुख आधारस्तंभावर हे धोरण अवलंबून आहे. नाबार्ड बद्दल म्हणलं तर बघा, नाबार्ड बद्दल लक्षात ठेवा, नाबार्डची स्थापना नाबार्ड ही ग्रामीण क्षेत्राला काय करते रे, ग्रामीण क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी जनरली नाबार्डची स्थापना करण्यात आलेली आहे, किंवा ग्रामीण भागाला, ज्या भागामध्ये वित्तपुरवठा सहजासहजी होत नाही अशा भागाला वित्तपुरवठा करून त्या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नाबार्डची तरतूद करण्यात आलेली आहे. कधी? 12 जुलै 1982च्या, त्याची 81चा ऍक्ट आहे पण 82ला स्थापन झाले. शिवरामन समितीनुसार, शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार 82ला स्थापन झाले. मुख्यालय मुंबईला आहे. ओके, लक्षात ठेवा. आता बघू, पाण्याखालील 3 संरचनांना भारतीय नावं देण्यात आली. कोणत्या 3 संरचना देण्यात आलेली नावं लक्षात ठेवा? अशोका सीमाउंट, चंद्रगुप्त रीज आणि कल्पतरू रीज. हिंद महासागरातील पाण्याखालील 3 पर्वताच्या नावांना आंतरराष्ट्रीय हायड्रोग्राफिक ऑर्गनायझेशन आणि युनेस्कोच्या आंतर सरकारी समुद्रशास्त्रीय आयोगानं मान्यता दिली आहे. पाण्यातील 3 संरचना भारतीय नावं दिली. कोणती? अशोका, चंद्रगुप्त आणि कल्पतरू अशी नावं दिलेली आहेत. लक्षात ठेवा 3 नावं. आता 5वी व्याघ्रगणना बघूया आपण. 5वी व्याघ्रगणना 2022. 29 जुलै 2023 रोजी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनी 5वा व्याघ्रगणना 2022 घोषित करण्यात आला. जाहीर करणारी संस्था कोणती आहे? भारतीय वन्यजीव संस्था. 2006 पासून दर 4 वर्षांनी व्याघ्रगणना जाहीर केली जाते. जगातील 75% वाघ भारतात राहतात. महत्वाचं आहे, बघू आपण. चला, भारतातील वाघांची संख्या बघा, 2018ला 2967 होते. महत्वाचं आहे, 2018ला म्हणजे 4थ्या याच्या वेळेस, आणि 2022ला किती आहेत आता? 2682 आहेत. ओके, 2682. मग सर्वाधिक वाघ कुठे आहेत रे बाबा? बघा, 18 मध्ये किती होते? 2967 होते, बरोबर, आणि आता किती आहेत? 3682 आहेत. 3682. ओके, बघा 3682 वाघ असल्याचा अंदाज आहे. नॉन कॅमेरा ट्रॅपच्या आकडेवारीनुसार देशात एकूण किती आहेत? 3682 वाघ आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये 2018ला किती होते? 312 होते. बघा आता किती आहेत रे? 444. आता 444 आहेत. पूर्वी 312 होते. ओके, 2018ला 312 होते महाराष्ट्रामध्ये. विचारतील किती आहेत वाघ वगैरे महाराष्ट्रामध्ये. ओके, जगात भारतामध्ये सर्वाधिक वाघ कुठे आहेत? मध्य प्रदेश. बिबटे कुठे आहेत? मध्य प्रदेशमध्ये. हे दोन्ही लक्षात ठेवायला सोपं आहे बघा. सर्वाधिक वाघाची संख्या कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये 785 आहे. ओके, नागपूर ही देशाची व्याघ्र राजधानी म्हणून ओळखली जाते. देशाची व्याघ्र राजधानी म्हणून किंवा वाघांची राजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जाते असं विचारतील. कोणतं आहे मग? नागपूर आहे. आणि देशामध्ये 2022 मध्ये म्हणजे 23च्या अहवालानुसार 2022 मध्ये वाघांची संख्या किती आहे मग? 3682 आहे. महाराष्ट्रामध्ये किती आहे? 444 आहे. आणि सर्वाधिक वाघाची संख्या मध्य प्रदेशमध्ये आहे. ओके, आणि महाराष्ट्रामध्ये वाघ किती आहे? 444 आहेत. याच्यापूर्वी 312 होते, लक्षात घ्या. ओके, आणि व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यमापनाच्या 5व्या फेरीनुसार केरळमधील पेरियार व्याघ्र प्रकल्प हे देशातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन करण्यात आलेला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला. लक्षात ठेवा, केरळमधील पेरियार व्याघ्र प्रकल्प हे देशातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन करण्यात आलेला व्याघ्र प्रकल्प म्हणून कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला मान्यता देण्यात आली असं विचारतील. कोणत्या? केरळमधल्या पेरियार व्याघ्र प्रकल्पाला. आता व्याघ्र प्रकल्पाला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 50 वर्ष पूर्ण होत आहेत. ओके, 2023 म्हणजे 1973चा आहे ना रे.
टायगर प्रोजेक्ट वगैरे तसं. म्हणून व्याघ्र प्रकल्पाला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल म्हणून इथं प्रश्न विचारू शकतात किंवा महाराष्ट्रातले व्याघ्र प्रकल्प वगैरे विचारू शकतात, बरोबर. या निमित्तानं GS वर फिरू शकतात. म्हणून त्या दृष्टिकोनातून आपला माहिती असणं गरजेचं आहे. बघा 2023 मध्ये म्हैसूर या ठिकाणी परिषद भरली बघा. कुठली? कशाबद्दल? व्याघ्र प्रकल्पाबाबत. ओके. व्याघ्र प्रकल्पाला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 9 एप्रिल 2023 रोजी डॅडॅश या ठिकाणी परिषद आयोजित करण्यात आली. कुठं मग? म्हैसूर या ठिकाणी. लक्षात ठेवा. नरेंद्र मोदी यांनी अमृत काल का व्हिजन फॉर टायगर कन्झर्वेशन हे पुस्तक प्रकाशित केले. कोणतं पुस्तक प्रकाशित केले आणि कोणी केले विचारू शकतात, पण महत्वाचं आहे. बेस्ट. ओके. अमृत काल का व्हिजन फॉर टायगर कन्झर्वेशन हे पुस्तक प्रकाशित केले. महत्वाचं, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि प्रोजेक्ट टायगर लक्षात ठेवा 1 एप्रिल 1973 म्हणूनच 50 वर्ष झाले म्हणतो. ओके. 73 रोजी केंद्र सरकार जसं करे कुठला केशवंत भारती खटल्यावर तुम्हाला मी शिकवताना सांगितलं होतं की याच्यावर विचारू शकतात आणि मी जुन्या नोट्समध्ये काढून बघा त्या ठिकाणी दिलं होतं की याच्यावर प्रश्न येऊ शकतो. तसं राज्यसेवा पुरवला आलाय. अरे याच्यावर मी सांगितलं होतं कुठल्या तुम्हाला स्वामीनाथन यांच्यावर प्रश्न येईल म्हणून आणि तो आलाय. म्हणजे जे काही सांगतोय मी या ठिकाणी तर त्यावर प्रश्न निश्चित येतात. म्हणजे किमान असे 6-7 प्रश्न तरी येतील मी सांगलेले. का की इथं जे क्वेश्चन म्हणतोय तिथं प्रश्न येणार म्हणजे येणार. लक्षात. बघा 1 एप्रिल 1973 रोजी केंद्र सरकार आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी करे WWF जे काय आहे त्या सहकार्यानं देशात प्रोजेक्ट टायगर सुरू केलेला आहे. ओके. उत्तराखंडच्या जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाला देशातील पहिला व्याघ्र प्रकल्प होण्याचा मान मिळाला. कोणाला रे? देशातला पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? जिम कॉर्बेट. ओके. राष्ट्रीय उद्यान. आणि स्वातंत्र्याच्या वेळी देशात 40,000 वाघ होते, परंतु त्याच्या शिकारीमुळे 1970 पर्यंत ही संख्या 2000च्या खाली गेली होती. लक्षात ठेवा 70 पर्यंत. प्राणी आणि पक्ष्यांची शिकार करण्याच्या समस्येवर उपाय म्हणून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1972 मध्ये वन्यजीव संरक्षण कायदा देखील केला. वन्यजीव संरक्षण कायदा कधीचा आहे? 1972चा इंदिरा गांधी यांनी केला. लक्षात ठेवा. 2005 मध्ये राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. कधी केले विचारू शकतात. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण कधीचं आहे? कंबाईनला असेही प्रश्न विचारतात. ओके. कधीचा आहे? 2005चा आहे. 22 फेब्रुवारी 1974 रोजी मेळघाट व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र राज्यातला पहिला व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आलाय. कधी रे? 1974 ला. लक्षात ठेवा. आता देशातील 55वा व्याघ्र प्रकल्प बघा. नोव्हेंबर 2024 मध्ये घोषित झालेल्या राजस्थान मधील धोलापूर करौली व्याघ्र प्रकल्प हा देशातील 55वा आणि राजस्थान मधील 5वा व्याघ्र प्रकल्प ठरलाय. लक्षात ठेवा. महत्वाचा आहे. देशातला 55वा सध्या नोव्हेंबर 2024 मधला आहे. जनरली नोव्हेंबर मधली तुम्हाला विचारतील याची मला शाश्वत नाही बरं का. कंबाईन गट ब ला म्हणतोय. गट क ला विचारतील. ओके. जानेवारी 2024 मध्ये विरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प हा मध्य प्रदेशातील 7वा आणि देशातील 54वा व्याघ्र प्रकल्प हा कितवा आहे? 55वा. ओके. सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प खरं तर मध्य प्रदेशमध्येच आहे. विरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प हे मध्य प्रदेशामधील 7वा आणि देशातील 54वा व्याघ्र प्रकल्प ठरला. यासोबतच मध्य प्रदेश देशातील व्याघ्र प्रकल्पाची सर्वाधिक संख्या असलेला राज्य ठरलाय. ओके. सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प कुठे आहेत? मध्य प्रदेशमध्ये आहेत. सर्वाधिक वाघ कुठे आहेत? मध्य प्रदेशमध्ये आहेत. सर्वाधिक बिबटे कुठे आहेत? मध्य प्रदेशमध्ये आहेत. हे लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे. आणि मध्य प्रदेशला टायगर स्टेट म्हणून देखील ओळखले जाते. महत्वाचं आहे. टायगरची राजधानी नागपूर आणि टायगर स्टेट मध्य प्रदेश. लक्षात ठेवा. टायगर स्टेट म्हणून कोणाला मानण्यात दिले? तर मध्य प्रदेशला. समुद्रयान मोहिमेअंतर्गत स्वदेशी बनावटीची मत्स्य 6000 3 खलाशांना समुद्रात 6 किलोमीटर खोलीपर्यंत घेऊन जाणार आहे. खोल समुद्रातील भारताची पहिली मानव मोहीम असून ही प्रवासी महामार्गातील संसाधने आणि जैविकतेचा अभ्यास करतील. हे समुद्रयान मोहीम बघा. मत्स्य 6000 वाहन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी चेन्नईद्वारे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत विकसित आणि डिझाईन केलं जात आहे. कुठलं? मत्स्य 6000. काय रे हे? समुद्रयान मोहीम आहे. मत्स्य 6000. राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन 4 जानेवारी 2023 कॅबिनेटची मंजुरी मिळाली या राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनला. त्याचा उद्देश काय रे? ग्रीन हायड्रोजनचं उत्पादन, वापर आणि निर्यात यासाठी भारताला जागतिक केंद्र बनविणं आणि हरित हायड्रोजन मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सौर आणि पवन ऊर्जेचा अक्षय ऊर्जा म्हणून वापर करणं वगैरे असेल. 2030 पर्यंत मोहिमेचं उद्दिष्ट काय या? तर भारताची हरित हायड्रोजन उत्पादन क्षमता प्रतिवर्ष 5 दशलक्ष मेट्रिक टन पर्यंत पोहोचविणं आणि मिशनचं उद्दिष्ट साध्य केल्याने 2030 पर्यंत जीवाश्म इंधनाच्या आयातीतील 1 लाख कोटी रुपयाची घट अपेक्षित आहे.
नॉर्मल लक्षात ठेवा, एवढी काय असं गरज नाही इथं लक्षात ठेवण्याची. हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारा, हा हे महत्वाचं बघ. कारण हरित हायड्रोजन, मी क्वेश्चन जिथे येऊ शकतो तर मी क्वेश्चन मार्क करतो, आणि जरी ज्या ठिकाणी येत नाही ते इथं भाव करा असं म्हणू शकतो. ओके, जिथं येतच नाही, येऊ शकत नाही, तिथं मात्र जास्त भर द्यायची गरज नाही. जिथं क्वेश्चन येतोय असं म्हणतोय त्या ठिकाणी मात्र थोडं जास्त भर दिले बेटर राहील. हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. जुलै 2023 दरम्यान नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय ग्रीन हायड्रोजन परिषद पार पडली. कुठं पार पडली विचारू शकतात. आंतरराष्ट्रीय ग्रीन हायड्रोजन परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली, तर नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली होती. आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने देशातल्या पहिल्या हरित हायड्रोजनवर चालणाऱ्या बसचं अनावरण केले. कोणी रे? इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं. आणि सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन प्रकल्प कुठे आहे? ओडिसाच्या गंजम जिल्ह्यात उभारला जात आहे. कुठं? सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारला जात आहे? ओडिशामध्ये. आणि हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र आहे. आणि आंतरराष्ट्रीय ग्रीन हायड्रोजन परिषद कुठं पार पडली? या 2-4 सेंटेन्सवर प्रश्न विचारण्यासारखा आहे. ओके, नेक्स्ट. दक्षिण आफ्रिकेतून आणलेले 12 चित्ते भारतात दाखल झाले. याच्या अगोदरही बघितलंय आपण हे, म्हणजे मागच्या वेळेसही मी शिकवताना सांगितलंय, पण आता आपण बघूया कुठून आणलं होतं. नामिबियातून वगैरे. असो, 28 फेब्रुवारी 2023 रोजी दक्षिण आफ्रिकेतून आणलेले 12 चित्ते, 7 नर आणि 5 मादी, शोपूर मध्य प्रदेश येथील कुनो महत्वाचं आहे, कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आलं. आणि 17 सप्टेंबर 2022 रोजी नामिबियातून आणलेले 8 चित्ते शोपूर मध्य प्रदेश येथील कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये सोडण्यात आले होते. म्हणजे बघा, हे दक्षिण आफ्रिकेतून 12 आणले आपण, इथून नामिबियातून 8 चित्ते आणले. हे लक्षात ठेवा, इथं 8 इथं 12. आणि 29 मार्च 2023 रोजी नामिबियातून आणलेल्या चित्त्यामधील सियाका नामक मादीनं 4 शावकांना जन्म दिलाय, पिल्लांना. तब्बल 7 दशकानंतर भारतात चित्त्यांना जन्म झालाय. 7 दशकानंतर. आणि 4 शावकांची, म्हणजे या 4 पिल्यांची नावं काय आहेत बघा, लक्षात ठेवा. आशा, पवन, नभा आणि ज्वाला. ओके, लक्षात ठेवा. शावकांची नावं, 4 शावकांची नावं आशा, पवन, नभा आणि ज्वाला. विचारतील बरं का, हे पण विचारू शकतो. जागतिक हवामान बदल परिषद COP29 लक्षात ठेवा रे. COP29 बद्दल अजून जास्त माहिती पाहिजे तर पाहू शकता. कालावधी 11 ते 12 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडलेली आहे. ठिकाण बाकू, अझरबैजान या ठिकाणी पार पडली. COP29 म्हणतोय. आणि अध्यक्ष मुख्तार बाबयेव अझरबैजानचे. ओके, आणि नरेंद्र मोदी गेले होते COP29 ला. आता बघा, जागतिक हवामान बदल परिषद COP28 वर विचारू शकतो आपला जनरली जास्त, कारण हे नोव्हेंबर मध्ये झालेलं आहे. परीक्षा आपली लगेच जानेवारीला होती, बरोबर ना. आता त्याच्यामुळे परीक्षा पुढे गेलेली आहे, पण याच्यावर विचारलं तर विचारू शकतो, पण कारण याच्यापेक्षा याच्यावर जास्त विचारण्याचे चान्सेस आहेत. COP28 कधी झाली रे? 30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2023 दरम्यान पार पडलेली आहे. ठिकाण दुबई, UAE मधलं. ओके, आणि अध्यक्ष डॉक्टर सुलतान अल जबेर, UAE चे. ओके, आणि आयोजक कोण? UNFCCC, म्हणजे युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. या UNFCCC याचे आयोजक आहे कशाची? जागतिक हवामान बदल परिषद COP28 ची, कॉन्फरन्स ऑफ पार्टीची. सगळ्याच COP म्हणजेच काय? कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. हे COP म्हणजे याचा अर्थ काय होतो? कॉन्फरन्स ऑफ पार्टीज असा अर्थ होतो. आणि कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 29 हे कुठं भरली रे? तर बाकू या ठिकाणी, अझरबैजान. आणि याच्यावर विचारलं होतं, मला वाटतं COP27 वर काहीतरी विचारलंय, बरोबर. तर आता याच्यावर COP28 किंवा COP29 याच्यावर प्रश्न येऊ शकतो. COP8 मात्र दिल्लीमध्ये भरली बरं का, आपल्या भारतामध्ये. यापूर्वीच्या म्हणला तर पहिली COP1 जे आहे 1995 ला बर्लिन, जर्मनी या ठिकाणी भरली. दुसरी म्हणला तर 1996 ला जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी भरली. आणि तिसरी, पहिले 2-3 लक्षात ठेवू शकता, कारण कॉन्फरन्स ऑफ पार्टीजवर जास्त प्रश्न असतात. तर कारण 1997 ला क्योटो, जपान या ठिकाणी पार पडली. ओके, आणि क्योटो अग्रीमेंट 2002 वगैरे होतं. ओके, असो. तर नंतर बघा, आता COP8 जो आहे महत्वाचा आहे, कारण एकमेव झाली भारतामध्ये 2002 ची, नवी दिल्ली, भारत या ठिकाणी पार पडली. आणि सध्याचे रिसेंट लक्षात ठेवा बघा, इथून लक्षात ठेवला तरी चालेल. COP27 पासून किंवा COP26 म्हणला 2021 ग्लास्को, युनायटेड किंगडम या ठिकाणी, इंग्लंडमध्ये. आणि 2022 मधली जी आहे तर शर्म अल शेख, इजिप्तमध्ये पार पडली. इजिप्तमध्ये हे शर्म अल शेख हे ठिकाण आहे बरं का, लक्षात ठेवा. आणि COP28 2023 मध्ये दुबई या ठिकाणी, संयुक्त अरब अमिराती. आणि COP29 2024 मध्ये बाकू या ठिकाणी, अझरबैजान या ठिकाणी
अझरबैजान देशामध्ये पार पडली. आणि कॉप 30 जे आहे नोव्हेंबर 2025 मध्ये बेलेम ब्राझील या ठिकाणी पार पडणार आहे. ओके. आणि कॉप 28 जे आहे तर जे 2028 मध्ये 2025, 26, 27, 28 म्हणजे करे 31, 32, 33वी वगैरे म्हणा. तर बघा 1 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2028 मधली होणारी कॉन्फरन्स ऑफ पार्टीज भारतामध्ये घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. ओके. पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 डिसेंबर 2023 रोजी नागरिकांच्या सहभागातून वृक्षारोपण करून वातावरणातील कार्बन शोषणारी केंद्रे तयार करणाऱ्या ग्रीन क्रेडिट उपक्रमाची घोषणा केली. ग्रीन क्रेडिट उपक्रमाची देखील या 2024च्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीमध्ये काय घोषणा केलेली आहे. संयुक्त राष्ट्राचा हवामान बदल करार UNFCC म्हणजे याच जे काय आयोजक आहे त्याबद्दल थोडंफार माहिती बघूया. युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क युनायटेड नेशन्स बघा इथे आहे. युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज UNFCC बद्दल जे काय आता आयोजक बघितले त्याबद्दल माहिती बघा. 1992 मध्ये पर्यावरण आणि विकासावरील संयुक्त राष्ट्र परिषदेत जिला वसुंधरा शिखर परिषद किंवा रिओ शिखर परिषद म्हणून ओळखली जाते. रिओ 1, रिओ 20, रिओ 10 वगैरे असे नंतर झालेले आहेत. रिओ या ठिकाणी झाले म्हणते त्याला आपण तसं नाव देतो. 21 मार्च 1994 रोजी UNFCC ची करार अग्रीमेंट अंमलात आला आणि 197 पक्ष या कराराचे स्वाक्षरीकर्ते आहेत. आणि या कराराचे मूळ सचिवालय जिनिव्हा या ठिकाणी आहे. आणि 1996 पासून ते 1996 पासून ते जनरली लागू झालेले आहे. ओके. चला आता चक्रीवादळ बघूया 23-24 ची. मोचा चक्रीवादळ कधी निर्माण झाले जनरली निर्मितीवर विचारतात. मे 2023 मध्ये खालीपैकी कोणतं चक्रीवादळ निर्माण झालं असं विचारतात. कारण मे 2023 मध्ये कोणतं चक्रीवादळ निर्माण झालं विचारतात. कुठलं? मोचा चक्रीवादळ निर्माण झाले. ऑपरेशन करुणा यासाठी राबवण्यात आलं होतं. मोचा चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या म्यानमारला मदत करण्यासाठी भारतानं राबवलेलं ऑपरेशन आहे. कोणतं? ऑपरेशन करुणा. कुठलं आहे? मोचा चक्रीवादळ. लक्षात ठेवा मोचा. आणि याच्यावर प्रश्न आला होता बिपरजॉय चक्रीवादळ जून 2023 मध्येच निर्माण झाले. हे जून 23 मे 2023 लक्षात ठेवा. अरबी समुद्रात हे बंगालच्या उपसागरामध्ये हे बांगलादेशने याचं नामकरण केलं आहे. ठीक आहे. बघा मोचा चक्रीवादळ लक्षात ठेवा. ऑपरेशन करुणा मोचा चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या म्यानमारला मदत करण्यासाठी भारतानं हे ऑपरेशन राबवलं होतं. तेज चक्रीवादळ ऑक्टोबर 2023 मध्ये भारतानं याला नाव दिलेलं आहे तेज. ओके. तेज चक्रीवादळ कधी निर्माण झालं? ऑक्टोबर 23. हे महत्वाचं आहे. ऑक्टोबर 23 मध्येच हमून चक्रीवादळ निर्माण झालं बंगालच्या उपसागरामध्ये. इराणनं नाव दिले. मिथिली चक्रीवादळ नोव्हेंबर 2023 मध्ये निर्माण झाले बंगालच्या उपसागरामध्ये. मालदीवनं नाव दिलेलं आहे. मिचॉंग चक्रीवादळ डिसेंबर 2023 मध्ये निर्माण झाले. म्यानमार नाव दिलेलं आहे. आणि रेमल चक्रीवादळ मे 2024 मध्ये निर्माण झाले. ओमान अरबी भाषेत रेमल या शब्दाला अर्थ वाळू असा होतो. आणि आसना चक्रीवादळ महत्वाचं आहे. हे ऑगस्ट 2024 मध्ये निर्माण जरी झालेलं असलं अरबी समुद्रात पाकिस्तान तब्बल 48 वर्षांनी ऑगस्ट महिन्यात अरबी समुद्रात चक्रीवादळ आलेलं होतं पाकिस्तानामध्ये. आसना चक्रीवादळ म्हणून आसना चक्रीवादळ लक्षात ठेवा. त्यानंतर तेज चक्रीवादळ लक्षात ठेवा. ओके. आणि मोचा चक्रीवादळ लक्षात ठेवा. आणि बिपरजॉय लक्षात ठेवा. बिपरजॉयवर प्रश्न विचारून गेलाय. जून 2023 मध्ये कोणतं चक्रीवादळ आलं होतं? ओके. बांगलादेशमध्ये किंवा भारताच्या काही भागामध्ये असं विचारलेलं आहे. ओके. ही चक्रीवादळावर जास्त प्रश्न असतात बरं का, लक्षात ठेवा. बघा UNEPचा इमिशन गॅप रिपोर्ट 2023 नोव्हेंबर 2023 मध्ये युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम नामक अहवाल प्रसिद्ध केलाय. त्यातलं जर वैशिष्ट्य म्हणलं तर पॅरिस कराराच्या अंतर्गत सध्याच्या प्रतिज्ञा अपुऱ्या असून जगाला या शतकाच्या अखेरीस पूर्व औद्योगिक पातळीपेक्षा 2.5 ते 2.9 डिग्री सेल्सिअस तापमान वाढ अनुभवावी लागणार आहे. 2015 मध्ये स्वीकारण्यात आलेल्या पॅरिस कराराअंतर्गत लक्ष्यानुसार तापमान वाढ 1.5 ते 2 डिग्री सेल्सिअस पर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी 2030 पर्यंत 28 ते 42% भरीव उत्सर्जन कपात आवश्यक आहे असं या UNEPच्या इमिशन गॅप रिपोर्ट 2023 मध्ये सांगण्यात आले आहे. बघा 2021 मधील अव्वल हरितगृह वायू उत्सर्जक कोण आहे रे? चीन आहे 30%. दुसरा अमेरिका आहे आणि तिसरा भारत आहे हरित वायू उत्सर्जन करणारे. आणि 1850 ते 2021 CO2 उत्सर्जनामध्ये अमेरिका पहिला आहे. जर एवढ्या वर्षाच्या कालावधीत बघितलं तर दुसरा चीन आहे. पण फक्त 2021 मध्ये सध्याच्या रिसेंट आकडेवारीमध्ये बोलला तर चायना पहिला आहे.
आणि 2022 मध्ये प्रमुख आर्थिक स्रोतांमधून उत्सर्जन कोणत्या रे? ऊर्जा पुरवठ्यामधून सर्वाधिक उत्सर्जन होते 36%, दुसरा उद्योग आणि तिसरा कृषी जमीन. ग्रीन व्हायस 2050 प्रकल्प बघा, आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेनं IMO ग्रीन व्हायस 2050 प्रकल्पासाठी भारताला अग्रणी देश म्हणून ओळखले जाते. जहाजामधून होणारे हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्याच्या दिशेने हा प्रकल्प एक म्हणजे कशासाठी आहे रे? जे जहाजामधून होणारं हरितगृह वायू उत्सर्जन आहे ते कमी करण्यासाठी हा ग्रीन व्हायस प्रकल्प डेव्हलप करण्यात आलेला आहे. 2019 मध्ये सुरू करण्यात आलेला ग्रीन व्हायस 2050 प्रकल्प हा नॉर्वे सरकार आणि कार्य आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेनं भागीदारी प्रकल्पाने सॉरी दोघांच्या भागीदारीने हे प्रकल्प निर्माण केलाय. कुठला? ग्रीन व्हायस 250 प्रोजेक्ट जो आहे. कोण कोण रे? नॉर्वे सरकार आणि आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेने निर्माण केलेला आहे. लीड IT2 पंतप्रधान मोदींच्या भेटीदरम्यान दुबई येथे आयोजित COP28 शिखर परिषदेमध्ये भारत आणि स्वीडनने लीडरशिप ग्रुप फॉर इंडस्ट्री ट्रान्झिशन 2 सुरू करण्याची घोषणा केली. लीड IT हा एक जागतिक उपक्रम आहे ज्याचा उद्देश स्टील, सिमेंट, रसायने, विमानचालन आणि शिपिंग यासारख्या आव्हानात्मक क्षेत्राच्या कमी कार्बन मार्गावर संक्रमणास गती देणं हे आहे. ठीक आहे, एवढं काय असं महत्वाचं नाही. ग्लोबल क्लायमेट परफॉर्मन्स इंडेक्स 2024 याच्यामध्ये भारत कितवा विचारू शकतात? इथं विचारण्यासारखं आहे. भारताने हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2024 मध्ये 7वं स्थान पटकावलेलं आहे. महत्वाचं आहे. ग्लोबल क्लायमेट परफॉर्मन्स इंडेक्स 2024 मध्ये भारताचं स्थान कितवं आहे? तर ते 7वं स्थान आहे. 2023च्या निर्देशकानुसार भारत 8व्या स्थानावर होता आणि आता 7व्या स्थानावर आहे. 23 मध्ये 8वा आणि 24 मध्ये भारत 7व्या स्थानावर आहे. अव्वल देश डेन्मार्क आहे. बिहारमधील बेगुसराय हे 2023 मधील जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरलं होतं. जगातील टॉप 10 सर्वाधिक प्रदूषित शहरापैकी 9 शहरं भारतातली आहेत आणि भारताची हवेची गुणवत्ता मागील वर्षाच्या तुलनेमध्ये खालावलेली आहे. दिल्ली सलग 4थ्यांदा महत्वाचा आहे जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी शहर म्हणून उदयास आले. दिल्लीमध्ये खूप प्रदूषण आहे मित्रांनो आणि दिल्ली सलग 4थ्यांदा जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी शहर म्हणून उदयास आलेलं आहे. आणि हे बिहारमधील बेगुसराय हे 2023 मधील जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले. लक्षात ठेवा, जगातील सर्वाधिक प्रदूषित देश म्हणले कोणतरी? बांगलादेश, दुसरा पाकिस्तान, हे 23 मधले आहे आकडेवारी, बरोबर. आणि तिसरा भारत आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी म्हणला तर नवी दिल्ली आहे. भारताची वनांची स्थिती इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2021 नुसार भारतातील एकूण वन आणि वनाच्छादित क्षेत्र देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या 24.62% आहे. फक्त वनाचं प्रमाण म्हणला तर 21.71% आहे. तर एकूण वनाच्छादित क्षेत्र 2.91% वगैरे. सर्वाधिक वनक्षेत्र क्षेत्रफळानुसार मध्य प्रदेश, दुसरा अरुणाचल प्रदेश, तिसरा छत्तीसगड. सर्वाधिक वनक्षेत्र प्रमाण भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत असणारी राज्य म्हणला तर मिझोराम, दुसरा अरुणाचल प्रदेश, तिसरा मेघालय म्हणा. पर्यावरणीय कामगिरी निर्देशांक 2024 मध्ये भारत 180 देशामध्ये 176व्या क्रमांकावर आहे. कशामध्ये? पर्यावरणीय कामगिरी निर्देशांकामध्ये. हे विचारू शकतात बरं का इंडेक्स. पर्यावरणीय कामगिरी निर्देशांकामध्ये भारत कितवा आहे? 2024 मध्ये भारत 180 देशापैकी 176 आहे. 2022च्या निर्देशांकानुसार भारत सर्वात तळाशी म्हणजेच 180व्या स्थानावर होता. अव्वल देश एस्टोनिया. भारत मुख्यत्वे कोळशावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्यामुळे हवेची गुणवत्ता, उत्सर्जन आणि जैविकता संवर्धनामध्ये भारताची कामगिरी खराब असण्याचं कारण ते आहे. दिल्ली PM 2.5 बघा पातळीनुसार 2022 मध्ये भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलं. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिलेल्या माहितीनुसार दिल्ली हे भारतातलं सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलेलं आहे बघा. आणि 2.5 पातळीनुसार सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणला तर दिल्ली आहे, दुसरा फरीदाबाद आहे. आणि PM 10 म्हणला तर तो गाझियाबाद आहे सर्वाधिक प्रदूषित, दुसरा फरीदाबाद आहे. जागतिक वायू गुणवत्ता अहवाल 2022 नुसार IQAir ने तयार केलेल्या जागतिक वायू गुणवत्ता अहवालानुसार वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2022 महत्वाचा आहे. 2.5 पातळीनुसार दिल्ली जगातील 50 सर्वाधिक प्रदूषित शहरापैकी 4थ्या क्रमांकावर आहे. कधी? 2022 मध्ये बघा. आणि आता अहवालातलं ठळक निष्कर्ष म्हणलात जगातील सर्वाधिक प्रदूषित देश कोणता आहे? 2022च्या निर्देशांक म्हणतोय चाड आहे. जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणला तर देश शहर म्हणा लाहोर सिटी आहे. आणि जगातील सर्वात प्रदूषित राजधानी शहर म्हणलात
एनजामेना, चाड मधलं. ओके. मेरी लाईफ ऍप कशासाठी आहे रे? मेरी लाईफ ऍप पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं 5 जून रोजीच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दिनापूर्वी युवकांना हवामान बदलासाठी एकत्रित करण्यासाठी मेरी लाईफ नावानं एक मोबाईल ऍप्लिकेशन सुरू केले. कशासाठी आहे रे? पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं कायसाठी जागतिक पर्यावरण दिनापूर्वी युवकांना हवामान बदलासाठी एकत्रित करण्यासाठी, काय रे? युवकांना जमा करण्यासाठी, युवकांना हवामान बदलासाठी एकत्रित करण्यासाठी हे काय मेरी लाईफ ऍप करे मोबाईल ऍप्लिकेशन आहे. कशासाठी ते विचारू शकतात. ऍप्लिकेशन आहे. ओके. मंत्रालयाने यासाठी 2 समर्पित पोर्टल विकसित केलेत. कोणकोणते? मिशन पोर्टल आणि मेरी पोर्टल. मिशन लाईफ बघा, लाईफची कल्पना भारताच्या पंतप्रधानांनी 1 नोव्हेंबर 2021 रोजी ग्लास्गो येथे आयोजित 26व्या संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदल परिषदेमध्ये COP26 मध्ये सादर केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासचिव अँटोनिया गुटेरेस यांच्या उपस्थितीत स्टॅच्यू ऑफ युनिटी, एकता नगर, केवडिया, गुजरात येथे ऑक्टोबर 2022 मध्ये मिशन लाईफचे अनावरण केलं होतं. सामूहिक कृतीच्या सामर्थ्याचा वापर करणे आणि जगभरातील व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन जीवनात सोप्या हवामानास अनुकूल कृती करण्यास भाग पाडणं हे लाईफ चळवळीचं उद्दिष्ट आहे. नॉर्मल लक्षात ठेवा, एवढी काय असं विशेष लक्षात ठेवायची गरज नाही. थोडक्यात बघा, वनतारा कार्यक्रम रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाउंडेशन जामनगरमध्ये वनतारा कार्यक्रम सुरू केलाय. कुठला? वनतारा. भारत आणि परदेशातील जखमी, शोषित आणि धोक्यात आलेल्या प्राण्यांच्या बचाव, उपचार आणि काळजी यावर लक्ष केंद्रित करणारा एकछत्री उपक्रम आहे. कशासाठी हे विचारू शकतात? वनतारा कार्यक्रम कुणी सुरू केलाय? रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाउंडेशन. सागरी जीवाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं नाव दिले. म्हणजे सागरी जीव असतात त्यांना नाव दिले आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं. भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षणाने भारताच्या पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर सापडलेल्या हेड शिल्ड सी स्लगच्या म्हणजे सागरी गोगलगाय नवीन समुद्री प्रजातीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं नाव दिले. कशाला नाव दिले? सागरी गोगलगाय याला. बघा, चर्चेतील ज्वालामुखी सेमेरू ज्वालामुखी इंडोनेशियामध्ये आहे. माउंट रुआंग ज्वालामुखी इंडोनेशियामध्येच आहे. पोपोकेट पेटल ज्वालामुखी मेक्सिकोमध्ये आहे. कॅम्पी ज्वालामुखी इटलीमध्ये आहे. माउंट एटना हे इटलीमध्ये आहे. माउंट कॅनलॉन ज्वालामुखी फिलिपिन्समध्ये आहे. साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्र कितवा रे? अव्वल आहे, पहिला क्रमांक आहे. सलग 3ऱ्या वर्षी महाराष्ट्र 1 नंबरला आहे साखरामध्ये. साखर कारखाने, साखर वगैरे. ओके. पश्चिम महाराष्ट्र 1 नंबरवर बघा साखर कारखान्यामध्ये वगैरे, साखर उत्पादनामध्ये. देशातील एकूण साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक या 3 राज्यामध्ये 83% उत्पादन होते. आता मूलभूत पशुसंवर्धन आकडेवारी 2023. सर्वाधिक दूध उत्पादन करणारं राज्य कोणतं आहे? उत्तर प्रदेश. सर्वाधिक अंडी उत्पादन करणारं राज्य आंध्र प्रदेश. सर्वाधिक मांस उत्पादन करणारं राज्य उत्तर प्रदेश. सर्वाधिक लोकर उत्पादन करणारं राज्य राजस्थान आहे. लोकर राजस्थान लक्षात ठेवा. इकडे मेंढ्या जास्त पाळल्या जातात. वसुंधरा तास 2024 काय याच्यावर प्रश्न येण्यासारखं नाही बघा, तरी पण लक्षात ठेवायचं लक्षात ठेवू शकता. दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी जगभरात वसुंधरा तास पाळला जातो. 23 मार्च 2024 रोजी वसुंधरा तास पाळण्यात आला. 2024 ची थीम काय लक्षात ठेवू शकता आणि काय 23 ची गिव्हन आवर फॉर आवर वन शेअर्ड होम. आणि 23 ची थीम काय रे? 23 ची थीम वसुंधरा 25 मार्च 2023 रोजी 23 ची थीम काय? पृथ्वीसाठी सर्वात मोठा तास, बिगेस्ट आवर फॉर अर्थ. 23चं विचारू शकतात किंवा मग 24चं विचारू शकतात. ओके. रात्री 8:30 ते 9:30 दरम्यान दिवे बंद करून पृथ्वीचं रक्षण करण्याच्या वचनबद्धतेला आणि हवामान बदलाविरुद्ध कृतींना पाठिंबा दिला जातो. वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचरद्वारे दरवर्षी वसुंधरा तास आयोजित केला जातो. नॉर्मल लक्षात ठेवा, बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही. पहिला वसुंधरा तास 31 मार्च 2007 रोजी सिडनी ऑस्ट्रेलिया येथे साजरा करण्यात आलाय. आणि आताचा 2024 मध्ये 24 ची थीम एक लक्षात ठेवा आणि 23 ची थीम एक लक्षात ठेवा. नॉर्मली JI टॅग काही गरज नाही बघा, लक्षात ठेवा. पटली चिंच, निलंगा, बहाडोलीची जांभळे बदलापूर, गणेश मूर्ती पेन, कास्तीची कोथिंबीर लातूर, कुंतलगिरीचा खवा धाराशिव, दगडी ज्वारी जालना आणि बोरसुरीची तूर लातूर. पहिले फळाचं गाव पहिले विचारू शकता. पहिले फळाचे गाव धुमाळवाडी सातारा. पहिले पुस्तकाचे गाव भिलार सातारा. पहिले फुलपाखराचे गाव पारपोली. पहिलं काय असलं की विचारतात म्हणून सांगतोय. पहिले नाचणीचे गाव कुसुंबी सातारा. पहिले कवितांचे गाव जकातवाडी सातारा. सातारा लय आहे बघा, 4 बार आहे. गुप्तेश्वर जंगल हे जैविकता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले बघा, महत्वाचं आहे. जैविकता वारसा स्थळ म्हणतोय, बायोडायव्हर्सिटी. ओके. गुप्तेश्वर जंगल हे ओडिसा राज्यातील कुठे आहे? ओडिसा राज्यामध्ये लक्षात ठेवा. 4थे
जैविकता वारसा स्थळ म्हणून फेब्रुवारी 2024 मध्ये घोषित करण्यात आले आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये भारतात एकूण 45 किती आहे तरी जैविकता वारसा स्थळ, जागतिक वारसा स्थळ 43 आणि जैविकता वारसा स्थळ 45 आहेत. लक्षात ठेवा. महाराष्ट्रात जैविकता वारसा स्थळ बघा, ग्लोरी ऑफ अल्लापल्ली गडचिरोलीमध्ये आहे. अल्लापल्ली पल्ली म्हणलं तिकडे जायचं गडचिरोलीमध्ये. गणेश खिंड बाग पुण्यामध्ये. गणेश खिंड माहिती ना, चापेकर बंधू कोणाचं केलं रे गणेश खिंड ठिकाणी कार्यक्रम, बरोबर ना. लांडोरखोरी जळगाव आणि शिस्तुरा हिरण्यकेशी सिंधुदुर्गमध्ये. लक्षात ठेवा, जोड्याजोड्यामध्ये विचारू शकतो मॅच द पेअर मध्ये. बघा, कन्व्हेन्शन ऑन द कन्झर्वेशन ऑफ मायग्रेटरी स्पेसिस ऑफ वर्ल्ड ॲनिमल्स जी काय आहेत, 14 परिषद जी आहे वन्य प्राण्यांच्या स्थलांतरित प्रजातीच्या संरक्षणासाठी कराराची कधी रे समरकंद उझबेकिस्तान या ठिकाणी भरली. कुठे भरली विचारू शकतात. ओके, अरे बाबा, कुठली वन्य प्राण्यांच्या स्थलांतरित प्रजातीच्या संरक्षणासाठीची 14वी शिखर परिषद फेब्रुवारी 2024 मध्ये समरकंद उझबेकिस्तान या ठिकाणी पार पडली. लक्षात ठेवा. नीती आयोगाच्या ग्रो अहवाल आणि पोर्टलचं अनावरण. काही गरज लक्षात ठेवायचं नाही. ग्रो म्हणजे काय याच्यावर विचारू शकतात. ग्रीनिंग अँड करे रिस्टोरेशन ऑफ वेट लँड विथ ॲग्रो फॉरेस्ट्री. उद्दिष्ट जमिनीच्या रासाच्या तटस्थतेची राष्ट्रीय वचनबद्धता साध्य करणं. 2030 पर्यंत 26 दशलक्ष हेक्टर अरे निकृष्ट जमीन पुनर्संचित करणे. काम्या कार्तिकेयन एव्हरेस्ट शिखर सर करणारा करे. बघा, काम्या कार्तिकेयन महत्वाचा, इथं तुम्हाला प्रश्न येण्यासारखा आहे. ओके, क्वेश्चन मार्क करतोय मी. उतार तीव्र असणाऱ्या नेपाळ बाजूने अवघ्या 16व्या वर्षी एव्हरेस्ट शिखर सर करणारा विक्रम मुंबईचा आहे. म्हणता लक्षात ठेवा, मुंबईचा काम्या कार्तिकेयन हिने 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 ही बाई आहे. ओके, कार्तिकेयन काम्या कार्तिकेयन हिने करे सर केलाय. नेपाळच्या बाजूने अवघड अशी चढाई करणारी काम्या ही देशातील सर्वात तरुण लहान गिर्यारोहक ठरलेली आहे. महत्वाचं. आणि काम्याने माउंट एव्हरेस्ट सह 7 पैकी 6 खंडातील सर्वाधिक उंच शिखरांना गवसणी देखील घातलेली आहे. काम्या कार्तिकेयन कुठली आहे? मुंबई. मलेशियाची ओरगुटान डिप्लोमसी बंद. ओरगुटान काय रे? माकडे वनराज. म्हणजे का द्यायचे की रे? पाम तेल खरेदी करणाऱ्या देशांना, कारण इथं पाम तेलाचं उत्पादन खूप होते मलेशियामध्ये, अंतकारे मलेशिया इंडोनेशियामध्ये आपण पाम तेलाची आयात मोठ्या प्रमाणात करतो, बरोबर ना. बघा ओरगुटान, आपण मला वाटते का रे राष्ट्रीय पाम तेल अभियान त्याच्यावर विचारले आपल्याला, बरोबर ना. राष्ट्रीय पाम तेल अभियान कधीचे? ऑगस्ट 2021 आहे. ओके, का तर पाम तेलाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करता यावं आणि पाम जे झाडं आहेत पाम तेलाची झाडं त्याची लागवड मोठ्या प्रमाणात करावी आणि देशात तीच कार्य देशी गरज भागवावी. देशात म्हणजे आपला आयात करायची गरज पडणे पाम तेलाची, म्हणून राष्ट्रीय पाम तेल अभियान जो आहे ऑगस्ट 21 मध्ये राबवलं होतं. म्हणूनच ते कार्य राष्ट्रीय पाम तेल अभियानावर आपला प्रश्न आला होता. मलेशियातील पामतेल उद्योग हा जंगलतोड आणि त्यामुळे ओरगुटान वानरांच्या अधिवासासाठी धोकादायक ठरत आहे. म्हणजे धोरणात बदल करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे लक्षात ठेवा काय रे, ओरगुटान काय माकड आहे, लक्षात ठेवा बाकी काही नाही. आणि करे याच्यामध्ये बघा, मलेशिया हा इंडोनेशिया नंतर सर्वात मोठा पामतेल उत्पादक आहे. म्हणजे मलेशिया सगळ्यात पहिला इंडोनेशिया आहे, पहिला पामतेलामध्ये, दुसरा मलेशिया आहे. प्लास्टिक प्रदूषणात भारताचा सर्वाधिक वाटा आहे. म्हणजे प्लास्टिक प्रदूषणामध्ये अव्वल कोण आहे? भारत आहे. लक्षात ठेवा 1/पंचमांश वाटा भारताचा आहे प्लास्टिकमध्ये. वायनाड भूस्खलन दुर्घटना महत्वाचं लक्षात ठेवा. केरळमधील वायनाड जिल्ह्यातील करे पेंपाटिम मध्ये 30 जुलै 2024 रोजी पहाटे दरड कोसळून 300हून अधिक नागरिकांचा बळी गेलाय. कुठे झालाय असं विचारू शकतात. ओके, वायनाड जिल्ह्यामध्ये, जिथून निवडून आलेले आहेत, बरोबर गांधीगराने. जिल्ह्यात 24 तासात 140 किलोमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला त्या ठिकाणी. भारतात सर्वात मोठी नैसर्गिक कमान भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेच्या राज्य युनिटनं ओडिशातील कुठे रे? ओडिशातील सुंदरगड वन विभागात स्थित एक भव्य नैसर्गिक कमान शोधून काढलेली आहे. जिओ हेरिटेज साइट दर्जा असणारी ही देशातली सर्वात मोठी नैसर्गिक कमान असणार आहे. प्लास्टिक ओव्हरशूट दिवस. प्लास्टिक ओव्हरशूट 3 म्हणजे वर्षातील असा दिवस ज्या दिवशी प्लास्टिक कचऱ्याचं प्रमाण जागतिक कचरा व्यवस्थापन क्षमतेपेक्षा जास्त होते. भारतासाठी प्लास्टिक ओव्हरशूट दिन 6 जानेवारी रोजी आला, तेव्हा देशातील प्लास्टिक कचऱ्याची निर्मिती त्याच्या कचरा व्यवस्थापन क्षमतेपेक्षा जास्त झाली. लक्षात ठेवा. प्रोजेक्ट टायगर आणि प्रोजेक्ट एलिफंट यांचं विलीनीकरण करण्यात आलेले आहे. म्हणजे दोन्हीचं एकत्रीकरण केले. पर्यावरण व वन अहवाल बदल मंत्रालयाच्या अंतर्गत प्रोजेक्ट टायगर आणि एलिफंट डिव्हिजन या नावाने एक नवीन विभाग तयार करण्यात आलेला आहे. आणि प्रोजेक्ट टायगर कल्चर 1 एप्रिल 1973 रोजी जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड येथे सुरू करण्यात आलं होतं. आणि प्रोजेक्ट एलिफंट कधीचा आहे? भारत सरकारने 1992 मध्ये एक केंद्र पुरस्कृत योजना सुरू केली होती. म्हणजे 92चं प्रोजेक्ट एलिफंट आहे आणि प्रोजेक्ट टायगर कल्चर 73चा आहे. या दोघांचं एकत्रीकरण विलीनीकरण करण्यात आलेलं आहे.
स्वच्छ वायू सर्वेक्षण 2023 केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी 7 सप्टेंबर 2023 रोजी जागतिक स्वच्छ वायू दिनानिमित्त भोपाळ येथे, कुठे रे, भोपाळ येथे स्वच्छ वायू सर्वेक्षण 2023 पुरस्कार जाहीर केले. या श्रेणीमधील अव्वल शहर म्हणा, पहिलं इंदोर आहे, दुसरं आग्रा आहे 10 लाखाहून अधिक लोकसंख्या असणाऱ्यामध्ये. आणि 23 ऑक्टोबर 2023 रोजी सर्वाधिक प्रदूषित शहरामध्ये बघा, स्वच्छ मध्ये इंदोर आहे आणि बीजिंग आहे याच्यामध्ये, आणि दुसरा मुंबई आहे लक्षात ठेवा प्रदूषित मध्ये, तिसरा कराची. ऑपरेशन कच्छाप अंतर्गत महसूल गुप्तचर संचालनालयाने गंगा कासवाच्या सुमारे 1000 जिवंत पिल्लांची तस्करीपासून यशस्वीरित्या सुटका केली. कासवांची तस्करी करणाऱ्यांची सुटका ऑपरेशन कच्छप नावाचं आहे, कच्छाप. ओके. प्रोजेक्ट GIB सर्वोच्च न्यायालयाची कल्पना, काही नाही महत्वाचं, चला ठीक आहे. अमृत धरोहर योजना, पाणथळ जागाच्या ठिकाणी असलेल्या परिसंस्थांचं जतन करण्यात स्थानिक समुदायाचे महत्व अधोरेखित करत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अमृत धरोहर योजना सुरू करण्याची घोषणा 23-24, म्हणजे अमृत धरोहर कधी रे, 23-24. कायासाठी? पाणथळ जागांच्या ठिकाणी असलेल्या परिसंस्थांचं जतन करण्यासाठी. कायासाठी हे विचारू शकतात, याच्या अगोदर विचारलं होतं. ओके. अमृत काय, जे काय तलाव वगैरे त्याच्यावर विचारलं होतं, बरोबर. राष्ट्रपतीच्या हस्ते गज उत्सव 2023चं उद्घाटन कुठं रे? आसाम मधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात. गज उत्सव 2023 कोणी केले उद्घाटन? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेलं आहे. मिशन आरिकोंबन काय रे? तांदूळ खाण्यासाठी काही नाही, याचं महत्वाचं काय ते नका घेऊच. ओके चला. भारतातील पहिले डार्क स्काय पार्क, महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पात भारतातील पहिला तर आशियातील 5वा डार्क स्काय पार्क म्हणून ओळख मिळवलेली आहे. कुठलं, कोणतं? पेंच व्याघ्र प्रकल्प. म्हणून पेंच व्याघ्र प्रकल्पावर प्रश्न येऊ शकतो. वन लाइनर घडामोडी बघा. सकल पर्यावरणीय उत्पादन निर्देशांकाद्वारे परिसंस्थेच्या विकासाचं मूल्यांकन करणारं उत्तराखंड हे जगातील पहिले राज्य ठरले. महत्वाचं आहे. सकल पर्यावरणीय उत्पादन निर्देशांकाद्वारे परिसंस्थेच्या विकासाचं मूल्यमापन करणारं उत्तराखंड हे देशातलं पहिलं राज्य, जगातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. हवा, पाणी, माती आणि वनगुणवत्ता या 4 निर्देशांकावर आधारित असते. झिरो वेस्ट टू लँडफिल ची प्रतिष्ठित मान्यता प्राप्त करणारं केरळमधील तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातलं पहिलं विमानतळ ठरलं. विचारू शकतात यावर पण. उत्तराखंडमधील राजाजी राष्ट्रीय उद्यानात पर्यावरणवादी जयधर गुप्ता आणि विजय धस्माना यांनी व्याघ्र प्रकल्पात भारतातलं पहिलं जीवावरण क्षेत्र स्थापन केलं आहे. कुठं स्थापन केले विचारू शकतात. नवी दिल्लीतील सौरभ मेहता यांनी जगातील पूर्णपणे पहिल्या बायोडिग्रेडेबल पेनचं अनावरण केले. बायोडिग्रेडेबल पेनचं अनावरण कोण केले रे? या पेनचं नाव काय? नोट पेन. सौरभ मेहता यांनी केले दिल्लीमध्ये, लक्षात ठेवा. केरळ सरकारनं आपली राजधानी तिरुवनंतपुरम हे भारतातील सर्वात मोठे सौर शहर बनवण्यासाठी प्रकल्प सुरू केलाय. कोणी रे? केरळ सरकार, लक्षात ठेवा. आणि मे 2024 मध्ये 46वी अंटार्क्टिका करार सल्लागार बैठकीचे म्हणजेच अंटार्क्टिका संसदेचे आणि पर्यावरण संरक्षण समितीच्या 26व्या बैठकीचे केरळमधील कोची येथे आयोजन करण्यात आलं. विचारू शकतात कुठे आयोजन करण्यात आले वगैरे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 जून रोजी एक पेड माँ के नाम मोहिमेचा शुभारंभ केलाय. कधी सुरू केलं विचारू शकतात. कधी रे? 5 जून 2024 ला. वन्यजीव संघर्षाला राष्ट्रीय आपत्ती घोषित करणारं केरळ हे देशातलं पहिलं राज्य ठरलंय. महत्वाचं आहे. वन्यजीव संघर्षाला राष्ट्रीय आपत्ती घोषित करणारं पहिलं राज्य कोणतं आहे सांगा बरं. अरे बघा, वन्यजीव संघर्षाला राष्ट्रीय आपत्ती घोषित करणारं केरळ हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. आणि बघा, सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पाजवळ जगातील पहिली मेलॅनिस्टिक टायगर सफारी ओडिशा राज्याच्या तर्फे सुरू केली जाणार आहे. सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पाजवळ जगातील पहिली मेलॅनिस्टिक टायगर सफारी. स्वतःचे झाड, फूल, पक्षी आणि प्रजाती घोषित करणारा पहिलं कोणता विचारू शकतात. कासारगोड हा भारतातला पहिला जिल्हा ठरलाय. कुठला आहे? केरळ मधला. असे पहिले विचारतात बरं का, म्हणूनच वन लाइनर महत्वाचे असतात. देशातील पहिली वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा भोपाळ मधील सिलखेडा गावात उभारण्यात येत आहे. लक्षात ठेवा, पहिला आहे. भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण संस्थेने तेलंगणातील हिमालयापेक्षा प्राचीन असणाऱ्या पांडव उला गट्टा टेकड्यांना आणि राजस्थानमधील रामगड विवाराला भूवैज्ञानिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले. भूवैज्ञानिक वारसा स्थळ कशाला रे? तेलंगणामधल्या पांडव उला आणि राजस्थानमधल्या रामगड विवारा भूवैज्ञानिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या अहवालानुसार अफगाणिस्तानला मागे टाकून म्यानमार जगातील मोठा अफू उत्पादक देश बनलेला आहे. पहिला गिधाड संवर्धन आणि प्रजनन प्रकल्प पुणे जिल्ह्यातील पिंगोरी गावामध्ये सुरू होत आहे.
ऑगस्ट 2023 हा 2001 पासूनचा सर्वात कोरडा महिना, तसेच जुलै 2023 हा आतापर्यंतचा सर्वात उष्ण महिना ठरलेला आहे, लक्षात ठेवा. पापलेट मासाला महाराष्ट्राचा राज्य मासा, तसेच घोळ माशाला गुजरातचा राज्य माशाचा दर्जा मिळाला, लक्षात ठेवा. पापलेटला महाराष्ट्राचा राज्य मासा आणि घोळ माशाला गुजरातचा राज्य मासाचा दर्जा मिळाला, लक्षात ठेवा. ओके. एकाच दिवसात सर्वाधिक 18 उत्पादनासाठी जीआय टॅग प्रमाणपत्र मिळवणारे उत्तराखंड हे देशातलं पहिलं राज्य ठरलंय. किती? 18 उत्पादनासाठी एकाच दिवशी. मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानानंतर गांधीसागर अभयारण्यही चित्त्यांसाठी सज्ज करण्यात आले आहे. कुठलं रे? कुनो नंतर कुठलं गेलंय? गांधीसागर, लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील बिबट्यांच्या संख्येच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र शासनानं बिबट्यांची नसबंदी करण्याचा निर्णय घेतलाय. असं कोणतं राज्य आहे की जे बिबट्यांची नसबंदी करण्याचा निर्णय घेतलाय? ते महाराष्ट्र आहे, लक्षात ठेवा बरं का. मध्य प्रदेशातील सांची हे जागतिक वारसा स्थळ भारतातलं पहिलं सौर शहर ठरलंय. सप्टेंबर 2023 मध्ये केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नवी दिल्लीत देशातील पहिल्या हरित हायड्रोजन इंधन बसस्थानकारे उद्घाटन केले किंवा हिरवा झेंडा दाखवला असू द्या. न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांची राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी ऑगस्ट 2023 मध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. एक वन्यजीव छायाचित्रकाराने काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात अलीकडे दुर्मिळ सोनेरी वाघाचं छायाचित्र टिपले. महत्वाचं आहे. कुठं टिपलं विचारू शकतात. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कुठं? आसाम. स्थानिक समुदायाच्या मदतीने जैविधतेची नोंद करणारं केरळ हे पहिलं राज्य ठरलं. कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरून शोधलेल्या कंदील पुष्प वर्गातील वनस्पतीच्या नवीन प्रजातीचं सोरोपेजिया शिवराईना असे नामकरण करण्यात आलं. व्हेनेझुएला या आधुनिक इतिहासातील सर्व हिमनद्या गमावणारा महत्वाचा व्हेरी इम्पॉर्टंट खरे. व्हेनेझुएला हा आधुनिक इतिहासातील सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश बनलाय. खरे हॅम्बोल्ट हिमनदी ही व्हेनेझुएलाची शेवटची हिमनदी ठरलेली होती. आणि माउंट एरेबस ज्वालामुखी हा अंटार्क्टिकातील सर्वोच्च सक्रिय ज्वालामुखी माउंट एरेबस दररोज अंदाजे 80 ग्राम स्फटिक स्वरूपात सोने बाहेर टाकत आहे. आणि नॉक्टिस ज्वालामुखी शास्त्रज्ञांनी अलीकडेच मंगळ ग्रहावर नॉक्टिस नावाचा एक विशाल ज्वालामुखी शोधलेला आहे. आसाम राज्य सरकारनं 13 फेब्रुवारी 2024 रोजी काझीनेमू या फळाला राज्यफळाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. कुणी? आसामनं. कुठला? काझीनेमू या फळाला. गीर राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्यानंतर बर्डा वन्यजीव अभयारण्य आशियाई सिंहाचं दुसरं घर बनणार. गीर राष्ट्रीय उद्यान कुठलं बनणार आहे? कुठलं रे? बर्डा वन्यजीव अभयारण्य. गीर आणि बर्डा वन्यजीव अभयारण्य गुजरात राज्यात आहेत. बुंदेलखंड एक्सप्रेस हे उत्तर प्रदेशातील पहिला सोलर एक्सप्रेसवे ठरणार आहे. सोलर एक्सप्रेस हा एक्सप्रेसवे चित्रकूट जिल्ह्यातील गोंडा गावाला इटावा जिल्ह्यातील कुद्रेल गावाशी जोडतो. ठीक आहे. संयुक्त अरब अमिरातीने नोव्हेंबर 2023 मध्ये अल धापरा नामक जगातील सर्वात मोठा सिंगल साइट सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन केलंय. ठीक आहे. मध्य प्रदेशातील दामोह जिल्ह्यात जगातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प उभारला जाणार आहे. महत्वाचा आहे. दामोह जिल्ह्यात. कुठं? दमोह सॉरी. जागतिक मोहीम रेस टू रेजिलन्स मध्ये भारत दुबई येथे पार पडलेल्या COP28 शिखर परिषदेदरम्यान सामील झाला. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील खौदा येथे जगातील सर्वात मोठा अक्षय ऊर्जा पार्क उभारणार आहे. भारताची पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन हरियाणामध्ये धावणार आहे. कुठं धावणार आहे विचारू शकतात, लक्षात ठेवायचं. आणि आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांनी जगाचा 8वा खंड झिलँडियाचा तपशिलावर नकाशा तयार केलाय. लक्षात ठेवा. कुठलं रे? कुठला नाव आहे विचारू शकता. 8वा खंड कोणता आहे? झिलँडिया. पर्यावरणपूरक आणि सक्रिय गतिशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी हैदराबाद येथे हेल्थवे नामक पहिल्या सोलार रूप सायकलिंग ट्रॅकचं ऑक्टोबर 2023 मध्ये उद्घाटन करण्यात आलं. उत्तर प्रदेश राज्यानं गंगेच्या डॉल्फिनला राज्याचा जलचर प्राणी म्हणून घोषित केलं. कोणी रे? उत्तर प्रदेशने. लक्षात ठेवा. खरे गंगेच्या डॉल्फिनला राज्याचा जलचर प्राणी म्हणून घोषित केलेला आहे. राजस्थानमधील उदयपूर हे भारतातलं पहिलं पाणथळ शहर बनलेलं आहे. पाणथळ शहर म्हणते, लक्षात ठेवा. लडाखमधील यायात्सो हे जैविधता वारसास्थळ म्हणून घोषित होणारं लडाखमधील पहिलं वारसास्थळ आहे. ऑस्ट्रेलियाच्या धोक्यात असलेल्या वन्यजीवांना मदत करण्यासाठी जीवशास्त्रज्ञ मॅट स्टीफन्स यांनी होलोहॉंग नावाचं साधन विकसित केलं. परदेशातून आयात केलेल्या CO2 समुद्राखाली दफन करणारा डेन्मार्क हा पहिला देश ठरला. लक्षात ठेवा रे. परदेशातून आयात केलेला CO2 कार्बन डायऑक्साईड समुद्राखाली दफन करणारा डेन्मार्क हा पहिला देश ठरलाय जगातला. स्थानिक पातळीवर जल बजेट तयार करणार. बघा, स्थानिक
स्थानिक पातळीवर जल बजेट तयार करणारं केरळ हे देशातलं पहिलं राज्य ठरलंय. महत्वाचं बरं का, लक्षात ठेवा. तामिळनाडू हे स्वतःचा हवामान बदल मिशन सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य ठरलंय. पहिले महत्वाचे आहेत बरं का, हे खूप महत्वाचे आहेत. भारतातील पहिल्या कार्बन न्यूट्रल फार्मचं केरळमध्येच उद्घाटन करण्यात आलं, लक्षात ठेवा. आता PYQ बघूया आपण. त्या अगोदर काय असेल एक्स्ट्रा तर बघूया. तर कृषी आणि पर्यावरण रिलेटेड काही वाटलं आपल्याला तर नक्की बघूया. बघा, 12 किल्ल्यांचं वारसा स्थळ दर्जासाठी नामांकन झालेलं आहे 24-25 साठी. मराठा मिलिटरी लँडस्केप अंतर्गत कोणकोणते 12 किल्ले आहेत बघा. प्रतापगड आहे साताऱ्यामधलं, पन्हाळा कोल्हापूर सिंधुदुर्गचा आहे, सुवर्णदुर्ग रत्नागिरीचा आहे, विजयदुर्ग सिंधुदुर्गचा आहे, जिजी तमिळनाडू मधला आहे, राजगड पुणे, लोहगड पुणे, सालेर नाशिक, खांदेरी रायगड, शिवनेरी पुणे आणि रायगड आहे, लक्षात ठेवा. ओके. आणि त्यानंतर धवल क्रांती 2 ची सुरुवात करे अमित शहा यांनी 19 सप्टेंबर 2023 रोजी 24 रोजी 19 सप्टेंबर 2024 रोजी अमित शहा सहकार मंत्री जे आहेत त्यांनी, गृहमंत्री पण आहेत सहकार मंत्री पण आहेत, धवल क्रांती 2 ची सुरुवात केली. महिला शेतकऱ्यांचं सबलीकरण करणं, स्थानिक दुग्ध उत्पादनात वाढ करणं, दुग्ध व्यवसायासाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागते त्याचं डेव्हलप करणं, यासाठी धवल क्रांती 2 चं सुरुवात केलेली आहे. दुग्ध उत्पादन वाढण्यासाठी आपल्याला माहिती आहे ऑपरेशन फ्लड जे राबवले वर्गीस कुरियन वगैरे, त्याला दूध उत्पादनाचे जनक किंवा श्वेत क्रांतीचे जनक असं आपण म्हणतो. 13 जानेवारी 1970 रोजी त्यांनी ती श्वेत क्रांतीची सुरुवात केली होती. बघा, स्पेनमध्ये जगातील सर्वात जास्त 59 जीवावरण राखीव क्षेत्र आहेत. भारतात 12 स्थळांना जीवावरण राखीव क्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे. बघा, पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यात आले. कुठलं रे बघा, भारतामधलं जे काय भूस्खलनाच्या आपत्तीत 300हून अधिक बळी घेणाऱ्या केरळच्या वायनाडमध्ये सांगितलं तुम्हाला 13 गावांना वगैरे. तर त्याच्यानुसार मग काय केले रे, 6 राज्यामध्ये पसरलेलं 56,825 किती चौरस किलोमीटर, 56,825 बघा, 56,000 चौरस किलोमीटर हे काय केलंय, काय संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे. कुठलं, पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र घोषित केले. बघा, यामध्ये महाराष्ट्रामधले कोणकोणते आहेत, नगर, धुळे, कोल्हापूर, नंदुरबार, नाशिक, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि ठाणे आहेत. आणि जर याच्यामध्ये 6 राज्य म्हणलात तर मात्र गोवा, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्र आणि केरळ आहे. महाराष्ट्रामध्ये आहे, गुजरात पण आहे, केरळ पण आहे, लक्षात ठेवा. म्हणजे पश्चिम घाटामधले जे काय आहेत ती सगळी लोक आहेत त्यामध्ये. ओके. मध्य प्रदेश मधल्या बांधवगड व्याघ्र प्रकल्पात 10 हत्तींचा दुर्दैवी मृत्यू झालाय. खालीलपैकी कोणत्या व्याघ्र प्रकल्पामध्ये 10 हत्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला विचारतील. काय रे, मध्य प्रदेश मधल्या बांधवगड. ओके, लक्षात ठेवा बांधवगड या ठिकाणी. आणि नाशिक ते दिल्ली दरम्यान पहिली कांदा एक्सप्रेस ट्रेन सुरू झालेली आहे. कधी, ऑक्टोबर 2024 मध्ये. ओके, कांद्याची मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारनं कांदा एक्सप्रेस सुरू केलेली आहे, लक्षात ठेवा. कुठून, नाशिक ते दिल्ली. महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात फ्रेंच रोपवे कंपनीद्वारे प्रथमच रोपवे सफारी सुरू करण्यात आली. कुठे रे, ताडोबा राष्ट्रीय उद्यानामध्ये, लक्षात ठेवा. ताडोबा राष्ट्रीय उद्यानामध्ये कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये पहिल्यांदाच रोपवे सुरू केलेला आहे, कोणत्या, ताडोबा राष्ट्रीय उद्यानामध्ये, हे लक्षात ठेवा. मी जे काही एक्स्ट्रा पॉइंट आहे तुम्हाला सांगतोय. आणि देशातील पहिलं धान्य एटीएम कुठं रे, ओडिसातील भुवनेश्वर येथील मंचेश्वर येतं 8 ऑगस्ट 2024 रोजी भारतातलं पहिलं 24 तास ग्रेन अन्नपूर्ती ग्रेन एटीएम सुरू करण्यात आलेला आहे. आणि देशी गायीसाठीचं देशातलं पहिलं सेंटर ऑफ एक्सलन्स संशोधन केंद्र पुणे या ठिकाणी स्थापन केलं जाणार आहे. एवढं लक्षात ठेवा, बाकी काही नाही. चिपको आंदोलनाला 50 वर्ष झाले आहेत. चंडीप्रसाद भट्ट यांनी जे काय चिपको आंदोलन सुरू केलं होतं, तर चिपको आंदोलन जे आहे त्या चिपको आंदोलनाला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत, म्हणून चिपको आंदोलनाच्या रिलेटेड हे प्रश्न विचारू शकतात. लक्षात.
तर आता याच्यावरली आपण प्रश्न बघूया. खाद्यतेलावरील राष्ट्रीय मिशन तेल पाम कधी रे, याच्यावर विचारलंय. कंबाईन गट क सेवा संयुक्त पूर्व परिषद 2023 कधी, ऑगस्ट 2021 आहे. कशासाठी आहे, तर पाम तेलाची जी काही गरज आहे, देशी गरज जी भागली पाहिजे आणि त्याची मोठ्या प्रमाणात करे पाम तेलाची लागवड केली पाहिजे. आणि हे तुम्हाला मी करे स्कीम घेतलेली आहे. 2020 मधील लॉकडाऊन दरम्यान, आता लॉकडाऊनचा प्रश्न आला बघा, कधी विचारलं रे, 23 मध्ये 20चा विचारलाय. म्हणूनच सांगतोय किमान 2 वर्षाची माहिती आपल्याला माहिती पाहिजे. मिनिमम 2 वर्षाची तरी माहिती पाहिजे. त्याच्या पलीकडे गेला तर जाऊ द्या, पण किमान 2 वर्षाची आपल्याला कार्य करंट अफेअर्स माहिती पाहिजे. 1 वर्षाचा केला तर मार्क येणार नाहीत. 2020 मधील लॉकडाऊन दरम्यान कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयानं कृषी उत्पादनाच्या सुलभ वाहतुकीसाठी कोणतं मोबाईल ऍप्लिकेशन सुरू केलं होतं रे? विकास रथ का किसान रथ? किसान रथ हे ऍप्लिकेशन सुरू केलं होतं, बरोबर नाही? किसान रथ नॉर्मल प्रश्न होता, काय असं काही विशेष नव्हता. खालील विधान लक्षात घ्या. किवी हे भारतातलं पहिलं प्रामाणिक सेंद्रिय फळ आहे. मी हे तुम्हाला करे शिकवताना पण सांगितलंय लेक्चरमध्ये. अरुणाचल प्रदेश हे किवी फळासाठी प्रमाणित सेंद्रिय फळाचा दर्जा प्राप्त करणारं देशातलं पहिलं राज्य आहे, बरोबर आहे? अ ब दोन्ही बरोबर आहेत. खालीलपैकी कोणता पर्याय अमृत सरोवर मोहिमेशी संबंधित आहे? जलसंधारण. कोणता आहे? जलसंधारण बरोबर आहे याच्यामध्ये. का रे, जलसंधारण बरोबर येईल. जलसंधारण. राजीव गांधी ओरांग राष्ट्रीय उद्यान, ज्याचं नाव ओरांग राष्ट्रीय उद्यान असं करण्यात आलेलं आहे, ते कोणत्या भारतीय राज्यात आहे? कोणत्या राज्यात आहे रे? आसाम राज्यामध्ये आहे. कुठं? आसाम राज्यामध्ये आहे. आसाम. युक्रेनचे खालीलपैकी कोणते धरण 2023 मध्ये उद्ध्वस्त झालेलं आहे? नोवा नावातच आहे की रे, इथं बघा की रे, नोवा. नोवा हे की चर्चेत होतं की रे, नोवा कखोक्वा. जून 2023 मध्ये भारताच्या पश्चिम, जून 2023 मध्ये म्हणले, तक्ते 2021 मधला आहे. मग कोणतं राहिला रे? बिपरजॉय. हा करे बिपरजॉय हा भारताच्या पश्चिम भागातील समुद्र किनाऱ्यावरील, पश्चिम माहिती आपल्याला, त्या बांगलादेशमध्ये वगैरे तो बिपरजॉय आला होता, बरोबर. केंद्रशासित प्रदेश आणि त्याच्या पर्यटनाच्या टॅगलाईन्स पुढे दिल्या आहेत, त्यापैकी अयोग्य जोडी, सगळेच अयोग्य आहेत इथले दिलेली. ओके. भारतातील पहिले कृषी निर्यात सुविधा केंद्र महाराष्ट्रात स्थापन झाले, कारण काय रे? ते कांद्याच्या सर्वात मोठ्या उत्पादनापैकी एक आहे. ते डाळीच्या उत्पादनात आघाडीवर आहे. ते भारतातील सोयाबीन व ऊसाच्या सर्वात मोठे उत्पादक राज्य आहे. महाराष्ट्र का रे सोयाबीन आणि ऊसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे का? नाही. मग काय पाहिजे? ओ आणि ब बरोबर पाहिजे बघा इथं, ओ आणि ब बरोबर पाहिजे. ओके. भारतीय हवामान विभागाने 2021 मधील हवामान व पावसाच्या हंगामाबद्दल अहवाल जाहीर केला असून 120 वर्षाच्या कालावधीत 2021 हे वर्ष देशातील सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलंय. कितवं? अरे हवामान विभागाने 2021 मधील तापमान आणि हवामानाच्या हंगामामधला अहवाल जाहीर केलं असून 120 वर्षाच्या कालावधीत 2021 हे वर्ष जगातील सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलंय. कितवं अहवाल होता ते? त्याच्याबद्दल विचारलंय. कितवं आहे? 5वं. असे प्रश्न जनरली उत्तर येणार नाहीत बरं का, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर कॉलरवाडी वाघीण, पेंचची राणी, सुपर मॉम अशा विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या व 11 वर्षात 29 बछड्यांना जन्म देणाऱ्या वाघिणीचा मृत्यू. आता हे चर्चेत होतं, माहित पाहिजे की नाही रे? माहित पाहिजेच, बरोबर. कोण आहे मग? तिचं वय काय होतं विचारले? 17 वर्ष होतं. लंब आणि जास्त खर्चामुळे नासा हे रिफर मिशन रद्द केले. पाण्याच्या तसेच बर्फ आणि इतर संसाधनांसाठी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा शोध घेणं नासाचं मिशन होतं. 2021 मध्ये सुरू करण्यात आलेल्या स्वच्छ भारत मिशन अर्बन 2चं 2026 पर्यंतचा वारसा भूभाग स्वच्छ करण्याचं उद्दिष्ट आहे. 2025-26 पर्यंत राष्ट्रीय खाद्यतेल मिशन ऑइल पाम अंतर्गत कच्च्या तेलचे उत्पादन 11.20 लाख टनापर्यंत करायचं. बघा आताच बघितलं आपण, करे याच्यावर प्रश्न आलता बघा. राष्ट्रीय खाद्यतेल पाम मिशन कधीचे आहे? ते 21चे आहे, ऑगस्ट 21. पण आता त्याचं 25-26 साठी टार्गेट काय रे? 11.20 लाख टनापर्यंत करे वाढवणं उत्पादन. कशाचं? पाम तेलाचं. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नुकत्याच धडकलेल्या डाना, करे कुठं पूर्व किनाऱ्यावर करे धडकलं डाना चक्रीवादळ, कतार देशानं नाव दिले. प्लुटोच्या कॅरॉन चंद्रावर कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन पेरॉक्साईड हे वायू शास्त्रज्ञांनी अलीकडे शोधून काढलेले आहेत. आरती सरीन या आर्म्ड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसच्या महासंचालक म्हणून काम करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत, बनल्या आहेत. आरती सरीन, लक्षात ठेवा. नीती आयोगाने तेलंगणा राज्यात पहिल्या उद्योजकता प्लॅटफॉर्मचा पहिला राज्य अध्याय सुरू केला आहे. कनूर केरळ येथे भारतातील पहिल्या सुपर कॅपॅसिटर उत्पादन सुविधेचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पंतप्रधान विश्वकर्मा योजना लागू करणारा पहिला केंद्र प्रदेश कोण आहे? जम्मू काश्मीर, लक्षात ठेवा. पंतप्रधान विश्वकर्मा योजना
मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये अलीकडेच 3 शावकांना जन्म देणाऱ्या मादी चित्तेचं नाव आशा होतं. 3 का 4? मानव प्राणी संघर्षाला विशिष्ट आपत्ती घोषित करणारं सांगितलंय केरळ आहे. जगातील सर्वात मोठा साहित्य महोत्सव म्हणजे ज्याला साहित्योत्सव म्हणतो आपण, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला. महत्व विचारू शकतात. मॉरिशस विद्यापीठाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ ही मानद पदवी दिलेली आहे. अरुणाचल प्रदेश भारताच्या पंतप्रधानांनी मिशन पाम ऑइल अंतर्गत पहिल्या ऑइल पाम प्रोसेसिंग मिलचं उद्घाटन केले. कुठं केले विचारू शकतात बरं का, हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपण कृषी आणि पर्यावरण या रिलेटेड बघितलंय. जिथं गरज आहे, महत्वाचं आहे, तिथं मी थांबलेलं आहे. थोडं स्पीडनं ज्या ठिकाणी जायचं ते गरज आहे त्या ठिकाणी केलेलं आहे. जर आपण एवढं हळूवार घेतलं तर ते काय जीएसचा पार्ट नाही. एकदा जरी कानावर ऐकलं तरी प्रश्न सुटतात मित्रांनो. जे महत्वाचं आहे म्हणलेलं आहे ते दोनदा ऐका आणि ते पॉईंट वाटलं तर तुमच्या पुस्तकामध्ये हायलाईट करा आणि ते पुन्हा पुन्हा बघा. ओके, तर अशा पद्धतीने केलात तर निश्चित लक्षात राहील. आपण जेवढं लवकर होईल या सगळ्या लवकर गोष्टी करण्याचा प्रयत्न करेल. मला वाटलं मी काय त्याची काय उगाच टेलिग्रामला आता टाकून संध्याकाळी मी काही नाही, मी जेव्हा लेक्चर झाला तेव्हा टाकण्याचा प्रयत्न करेल. जेवढं लवकर उपलब्ध करण्याचा प्रयत्न करायचा आहे तेवढा प्रयत्न करेल. धन्यवाद मित्रांनो.